दशपर्णी आर तयार केल्यामुळे याचा फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी आज या रासायनिक खताचा वापर कमी करून जे काही आज आपण नॅचरल जी काही खतं आहेत, जैविक असतील, खतं असतील, याचा वापर केला पाहिजे. कारण याचा आमच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी यासाठी आम्ही दशपर्णी आर तयार केला. नमस्कार मित्रांनो, मी शंकर भैराणे. आज आपण कीड व्यवस्थापनासाठी दशपर्णी अर्क कशा प्रकारे तयार केला जातो हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, दशपर्णी अर्क हे एक बहुउपयोगी जैविक पर्यावरणपूरक कमी खर्चात तयार होणारे कीटकनाशक आहे. आज आपण दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत बघणार आहोत. दशपर्णी अर्क हा 10 प्रकारच्या पानापासून तयार करण्यात येतो. यामध्ये कडुलिंबाचा पाला 5 किलो, करंजाची पाने 2 किलो, सीताफळ पाला 3 किलो, मोगली एरंडाची पाने 2 किलो, टणटणीची पाने 2 किलो, बेलाची पाने 2 किलो, पपईची पाने 2 किलो, रुईची पाने 2 किलो, निरगुडीची पाने 2 किलो, तसेच गुळविलाची पाने 2 किलो. वरील झाडांची पाने आपणास उपलब्ध न झाल्यास आपण तुळशीची पाने, पेरूची पाने, आंब्याची पाने, पळसाची पाने, कण्हेरीची पाने, कारल्याची पाने, शेवग्याची पाने, मोहाची पाने, बाभळाची पाने, आघाड्याची पाने, चिंचेची पाने या झाडांची पाने वापरू शकतो. यामध्ये कडुलिंब, करंजी, गुळवेल, सीताफळ या झाडांचा पाला समाविष्ट करणे अति आवश्यक आहे. यासाठी पाणी 170 लिटर, देशी गाईचे शेण 2 किलो, गोमूत्र 5 लिटर, तसेच शक्य असल्यास आले चटणी 500 ग्रॅम, हळद पावडर 200 ग्रॅम, तंबाखू 1 किलो हे देखील वापरावे. आता आपण मिश्रण तयार करण्याची पद्धत जाणून घेऊया. पहिल्यांदा 200 लिटरच्या टाकीमध्ये 170 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये देशी गाईचे शेण व गोमूत्र टाकून घ्यावे. उपलब्ध असल्यास आले चटणी, हळद पावडर, तंबाखू सुद्धा वापरू शकतो. हे मिश्रण एकत्रित करून चांगले ढवळावे. 24 तासानंतर 10 प्रकारच्या झाडाचा पाला या द्रावणात टाकून हे मिश्रण सावलीत ठेवून हलकेसे झाकण ठेवावे. त्यानंतर 30 दिवस हे मिश्रण दररोज सकाळी व संध्याकाळी काठीच्या सहाय्याने उजवीकडून डावीकडे तसेच डावीकडून उजवीकडे ढवळावे व 30 दिवसानंतर चाळणीद्वारे अर्क काढून घ्यावा. हा अर्क 6 महिन्यापर्यंत आपण साठवून ठेवू शकतो. फवारणी करताना 125 मिली अर्क हा 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच आता आपण दशपर्णी अर्क वापरण्याचे फायदे बघूया. दशपर्णी अर्क फवारणीमुळे लहान अळ्या, रस शोषक किडीची अंडी, अळ्यांचा नायनाट होतो. तसेच पिकांना याचे खूप मोठे फायदे देखील आहेत. सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय हिंगोली व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पावनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जय गजानन शेतकरी गट यांच्या वतीने दशपर्णी अर्क तयार करण्यात आला. याबाबत आपण परमेश्वर इंगोले यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार, मी परमेश्वर इंगोले, निमंत्रक पाणी फाउंडेशन. आज जवळा बुद्रुक या ठिकाणी जय गजानन शेतकरी कृषी गटाच्या वतीनं आम्ही दशपर्णी आर तयार केले. त्या दशपर्णी आर तयार करत असताना 10 विविध झाडांची पानं त्या ठिकाणी गोळा करण्यात आली. त्यानंतर गाईचे गोमूत्र, गाईचे शेण, त्यानंतर लसूण, त्यानंतर त्यामध्ये आपण विविध प्रकारचे जे काही पानं आहेत ती पानं टाकून हे दशपर्णी आर तयार केलं. दशपर्णी आर तयार केल्यामुळे याचा फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी आज ह्या रासायनिक खताचा वापर कमी करून जे काही आज आपण नॅचरल जी काही खतं आहेत, जैविक असतील, खतं असतील, याचा वापर केला पाहिजे. त्या अनुषंगाने दशपर्णी आर आपण तयार केलेले, जेणेकरून आपल्या जे काही शेतकऱ्यांचे जे काही पिकावरती फवारणी करण्यासाठी जो काही खर्च लागतो तो खर्च कमी व्हावा आणि जेणेकरून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न व्हावं यासाठी दशपर्णी आर काम येतं. आम्ही पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमचा जो काही गट आहे त्या गटाच्या माध्यमातून आम्ही दशपर्णी आर तयार केलं. हे दशपर्णी आर आम्ही शेतकरी सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिकावरती फवारणी करण्यासाठी वापरणार आहे. तरी याचा आमच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी यासाठी आम्ही दशपर्णी आर तयार केलं.